नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या शोध या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ज्योती पुजारी लिखित भुई भेगाळली खोल. गुड्डीला सरकारी इस्पितळात आणलं तेव्हा तिची अवस्था अत्यंत गंभीर होती. तिच्या गुप्तांगातनं भरपूर रक्त वाहून गेलं होतं. अजूनही रक्तस्राव थांबलेला नव्हता. रात्री मंजुळा गुड्डीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. तिच्या बरोबर असलेल्या एका तरण्या पोरानं गुड्डीला उचलून आणलं होतं. मंजुळाच्या सोबत वस्तीतल्या काही आयाबाया तरणी पोरं होती. कॅज्युअल्टीमधनं तिचे केस पेपर तयार होऊन तिला भरती करेपर्यंत काही वेळ गेला. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर मंगला काणेंनी तिची पीव्ही केली. बलात्कार पीडितेची पीव्ही करणं, तिला आतून तपासणं म्हणजे तिच्यासाठी दुसरा बलात्कारच. आतला भाग तपासताना तिला होणाऱ्या वेदना कुठल्याही बलात्कारापेक्षा कमी नसतात. हॉस्पिटलच्या स्त्री आरोग्य आणि प्रसूती विभागाच्या डॉक्टर्सना तिच्या वेदनांची जाणीव असते. त्यांची तपासणी करताना, त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांचाही जीव कळवळतो. कितीही हळूवार तपासणी करायचं ठरवलं तरी कोवळ्या जीवाची, नाजूक मायांगाची वेदना सहन करण्यापलीकडे असते. गुड्डीचं हायमेन तर रप्चर झालेलंच आहे. इंटरनल इंजुरी फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तिला शुद्ध नसल्यानं वेदनांची जाणीव नाहीये. गुड्डीच्या योनीत मांड्यांवर सांडलेल्या विर्याचे, रक्ताचे सॅम्पल त्यांनी लॅबमध्ये पाठवून दिले. गुड्डीच्या आईवडिलांनी पोलीस केस केली तर हा सॅम्पल महत्त्वाचा पुरावा असणार होता. गुड्डीवर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांनी सिस्टरला तशी सूचना दिली. भराभरा सूत्र हल्ली. ओटीमध्ये गुड्डीवर शस्त्रक्रिया सुरू आहे. रात्रीचा 1 वाजलाय. बाकी हॉस्पिटलमध्ये रात्रीची घनदाट शांतता पसरलेली आहे. लेबर रूममध्ये तिसऱ्या खेपेची एक बाई वेदना व्याकुळ झालेली. तिच्या पोटातला जीव बाहेरच्या जगात यायला धडपडतोय. बाहेर वेटिंगला 3 जणी आहेत. त्यातली एक प्रायमी आहे. रात्रपाळीच्या डॉक्टर नरवणे पेशंटकडे लक्ष ठेवून आहेत. 2 नर्सेस त्यांच्या मदतीला आहेत. अपघात विभागात हायवेवर झालेल्या एका कार अपघातातल्या जखमींना आणलंय. अपघात विभागासमोरच्या मोकळ्या जागेत अपघाताचं कळल्यावर तातडीनं जमलेल्या जखमींच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे. चिंताग्रस्त चेहरे, दबके हुंदके, असह्य वेदनांचा चित्कार, आक्रोश, वातावरणात साचलेलं गुदमरलेपण. अपघात विभाग आणि प्रसूती विभाग दोन्हीकडे वेदनांचे प्रवाह सतत वाहत असतात. मात्र प्रसूती विभागात वेदनांच्या मुळातनं जन्माचा कंद उगवतो. कधीतरी मृत्यू चोर पावलांनी येऊन बाळ बाळंतेणीवर झडप घालतो. मागे उरतं ते फक्त आक्रंदन. जन्मसोहळ्यावर मरणाचं सावट येतं, पण कधीतरीच. अपघात विभागातलं दुःख नवनव्या वेदनांना जन्म देत असतं. हॉस्पिटल, आणि त्यातही सरकारी हॉस्पिटल म्हटलं की तुडुंब भरलेली. ओपीडी इलाजासाठी आलेल्या रुग्णांचं कण्हणं, उसासे, काळजीनं ग्रासलेले चेहरे, वातावरणात भरून राहिलेले संमिश्र औषधांचे विशिष्ट दर्प, त्यात मिसळलेला फिनाईलचा उग्र गंध. कामाच्या गडबडीत असलेल्या सिस्टर्स, डॉक्टर्स, अटेंडन्स, रुग्णांनी भरून वाहणारे वॉर्ड्स, रुग्णांना लावलेलं सलाईन, कुठे रक्ताच्या बाटल्या, कॅथेटर्स. ओटी समोरच्या वरांड्यात एका बाकावर बसलेल्या मंजुळाचे
गुड्डीच्या आईचे डोळे ओटीच्या बंद दारावर खिळलेले. तिच्या जीवाची तगमग सुरू आहे. गुड्डीच्या जीवाला काही धोका तर नाही ना होणार? देवा विठ्ठला, माझी गुड्डी हाती पायी धड राहून दे. मनातल्या मनात ती देवाचा धावा करतीये. ज्याकोन हे केलं त्याचं मड जाऊ दे. त्याच्या नावानं तिने कडाकडा बोटं मोडली. गुड्डीला तशा अवस्थेत पाहिल्यापासनं तिने कितव्यांदा कोण जाणे त्या नराधामाच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहिली. ती राहत असलेल्या झोपडपट्टीच्या मागे मोठमोठ्या रईस लोकांचे बंगले आहेत. मंजुळा आणि तिच्यासारख्या काही जणी त्या बंगल्यामध्ये धुणं, भांडी, झाडू पोछ्याचं काम करून आपला प्रपंच चालवतात. मंजुळा सकाळी 7ला घरातनं बाहेर पडते. ती 10 घरची कामं करून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी परत येते. जाताना घरातली सगळी कामं करून दोन्ही पोरींसाठी आणि नवऱ्यासाठी अन्न शिजवून ती बाहेर पडते. तिला तिच्या कामावर रोजचं रात्रीचं उरलेलं शिळं मिळून जातं. तिचा नवरा गणेश ती घरातनं बाहेर पडते तेव्हा झोपलेला असतो. आयुष्यात कधी त्याने आपल्या संसाराची काळजी केली नाही. पोटा पाण्यासाठी अंग मोडून कधी काम केलं नाही. गुड्डीचा, राणीचा तो काळासारखा राग करतो. त्याला पोरगा पाहिजे होता, झाल्या पोट्ट्या. पोट्ट्यात जन्माला घातल्या म्हणून तो मंजुळाला ऐकवत नाहीत इतक्या गलिच्छ शिव्या देतो. तशी वस्तीला शिव्यांची नव्हाळी नाही. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्या गटारासारखी वस्तीत राहणाऱ्यांची तोंड वाहत असतात. मंजुळाचा नवरा चटोर पोट्ट्यासोबत जुवा खेळणे आणि रात्री गुत्त्यावर जाऊन दारू पिणे एवढी 2 कामं इमाने इतबारे करतो. मंजुळा हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून कमवते तर हा तिला मारझोड करून तिच्याकडनं दारूसाठी पैसे वसूल करतो. जवळचे पैसे संपले की त्याला घर आठवतं. मंजुळा एका जुनार भंगार पेटीच्या तळाशी, कधी एखाद्या डब्यात, मिरचीच्या टिनात नवऱ्याला कळू नये म्हणून तिच्या कामाच्या पैशातनं थोडे पैसे लपवून ठेवते. गणेश ते सुद्धा हुडकून काढतो आणि दारूत घालवतो. गुड्डी शाळेतनं आली की जरा वेळ पोट्ट्या पाट्ट्यांबरोबर खेळते. नळ आला की जर्मलचा हंडा घेऊन नळाकडे धावते. वस्तीत संध्याकाळी एकदाच नळ येतो, त्यामुळे पाणी भरायला नळावर बाया बापड्यांची झुंबड उडते. गुड्डी हंडा, लहान मोठे भांडे भरून झोपडीच्या मागच्या तट्ट्याच्या मोरीत असलेली नांद भरते. डोक्यावर जर्मलचा हंडा भरून आणताना तिचे हात दुखतात, मान दुखते. हंड्यातलं पाणी हिंदकळून अंग ओलं होतं. थंडीच्या दिवसात अंगात कापरं भरतं, पण ती कशाबद्दल आईकडे तक्रार करत नाही. आईची कुतरोड तिला दिसतीये. राणी तिला पाणी भरायला मदत करते, पण पाणी भरण्यापेक्षा ती पाणी सांडवते जास्त. मग गुड्डी तिच्यावर ओरडते. दोघींची भांडणं मारामाऱ्या होतात म्हणून राणी आजकाल पाणी भरायला तिला अजिबात मदत करत नाही. रोजच्यासारखं गुड्डीनं पाणी भरलं. ओले झालेले कपडे तिने अंगावरच पिळले. झग्याचा छातीवरचा भाग ओला झाला होता. अंगात शिरशिरी आली. तिने अंगातला झगा काढला. दोरीवरचा दुसरा झगा हातात घेतला. दाराशी येऊन ठेपलेला त्याची नजर तिच्या उघड्या अंगावर पडली. छातीवरचे कळे आकार घ्यायला लागले होते. एका झेपेत तो पुढे झाला. त्याने तिच्यावर झडप घातली. ती ओरडू नये म्हणून तिचं तोंड गच्च दाबून धरलं. त्याने तिला खाली पाडलं आणि दिवे गेले. रोजच्यासारखी मंजुळा 7:30ला तिची कामं संपवून झपाझपा घराकडे निघाली. हिवाळ्याचे दिवस असल्यानं सूर्य लवकर मावळतो. अंधार लवकर होतो. ती वस्तीत आली तेव्हा सगळीकडे गडद अंधार पसरलेला होता. वस्तीतले दिवे गेले होते. रोजचा पायाखालचा रस्ता.
देवळासमोरच्या कट्ट्यावर काही जण बसलेले आहेत. पोरी घरी असतील, नाही तर बाजूच्या बाईनाच्या घरी बसलेल्या असतील. पोरींच्या विचारात तिच्या चालण्याचा वेग वाढला. ती तिच्या झोपडीजवळ आली. झोपडीचं दार उघडच आहे. झोपडीत अंधार दाटलाय. आली का म्हणजे? घरासमोरच्या ओट्यावर बसलेल्या बाईनाच्या सासूला तिच्या पावलांचा चहाळ आला. हा आली की. या पोट्टी कुठे गेल्या झोपडीचं दार उघडं टाकून? कुठं बाजार करायला गेल्या? झोपडीत कोणी घुसलं तर? अगं राणी हाय माय घरात. तू ही गुड्डी मालूम नाही बा कुठं गेली? मंजुळा तिच्या झोपडीत शिरली. चुलीच्या मागे ठेवलेली चिमणी पेटवायची म्हणून माचीस घ्यायला चुलीकडे जाताना कशाला तरी ती अडखळली. मध्ये कोणीतरी आडवं पडलंय. दुसरं कोण असणार? पोट्ट्याईचा बाप दारू पिऊन पडला असन, तिच्या मनात आलं. खोलीत दारूचा वास भरून राहिलाय. तेवढ्यात दिवे आले. झोपडीच्या दारातून रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड भस्सकन झोपडीच्या दारात सांडला. मंजुळानं भिंतीवरचं दिव्याचं बटण दाबलं. खोलीत मिणमिण उजेड पडला. त्या उजेडात तिने जे पाहिलं त्यानं तिचं काळीज लक्ककन हललं. समोर तिचा नवरा नव्हता, तर जमिनीवर गुड्डी उताणी पडली होती. तिच्या अंगावर बोडभर चिंधी नाही. तिच्या अंगभर चावल्याच्या, ओरबाडल्याच्या, रक्ताळलेल्याच्या खुणा उमटल्यात. तिचे कपडे बाजूला पडलेत. कमरेखालचा भाग रक्तबंबाळ झालाय. गुड्डीचे डोळे मिटलेले आहेत. गुड्डीला होश नाही. मंजुळा मटकन खाली बसली. गुड्डीला कावटाळलं. बाजूला पडलेले गुड्डीचे कपडे उचलून कसे तरी गुड्डीला घातले. कपडे घालताना तिच्या हाताला रक्त लागलं. गुड्डीला तशी पाहून काय झालं असणार याचा तिला अंदाज आला. तिच्या काळजातच गलबललं. गुड्डीची अवस्था पाहून तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश ऐकून सगळी वस्ती तिच्या घराकडे लोटली. जमलेल्या गर्दीतनं वस्तीतली काही पोरं समोर आली. एकानं गुड्डीला उचललं आणि सरकारी हॉस्पिटलच्या दिशेनं तो धावला. त्याच्या मागे मंजुळा निघाली वाऱ्यासारखी. तिच्या सोबतीला वस्तीतल्या 4 आया बाया सरसावल्या. वस्तीत एकच खळबळ माजली. वस्तीत गुन्हे घडत नव्हते असं नाही. उलट चोरी, चकोरी, खून, बलात्कार कशाचंच वस्तीला नाविन्य नव्हतं. ते अंगवळणी पडलं होतं वस्तीच्या. भांडणं मारामाऱ्या तर रोजच्याच होत्या. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, जुव्वा खेळणारे, पोरीबाळींची छेड काढणारे, छोटे मोठे गुन्हे करून तुरुंगात जाऊन आलेले, पराक्रम गाजवल्यासारखे ताठ मानेनं आरेरावी करत वस्तीत फिरत असत. असं असलं तरी वस्तीतल्या एका 10 वर्षाच्या पोरीवर जनावरालाही लाज वाटेल असा बलात्कार होण्याची पहिलीच घटना त्या वस्तीत घडली होती. वस्तीत गुन्हेगार सरेआम वावरत असले तरी त्यांचेही काही उसूल होते. प्रत्येक धंद्याचे काही एथिक्स असतात आणि ते पाळले जातात. गुड्डी प्रकरणानं वस्ती हादरली. रात्री उशिरापर्यंत वस्तीत चर्चा सुरू होती. स्वतःला वस्तीचे तारणहार समजणारे चंद्या, बिलावर, ममद्या, थोट्या खवळले होते. आपल्या वस्तीतल्या एका लहान पोरीवर जबरदस्ती करणाऱ्याला तो सापडला असता तर त्यांनी जिवंत ठेवलं नसतं. मंजुळाच्या झोपडीच्या मागे जमिनीत गाडलेल्या नांदीच्या मागे केव्हाचा अंग चोरून वस्तीत पेटलेला अंगार पाहून थरकाप झाला. हळूहळू चर्चा थंडावत गेली. रात्र पुढे सरकतीये. सगळीकडे शांत झालं तसा तो नांदीच्या मागे असलेला हळूहळू चोर पावलांनी झोपडीच्या दाराकडे सरकला. झोपडीचं दार उघडच आहे.
गुड्डीला दवाखान्यात नेण्याच्या घाईत मंजुळा झोपडीचं दार लावायला विसरली. तो सावलीसारखा आत शिरला, दार हळूच बंद केलं. रक्तानं भरलेला पायजमा शर्ट काढून दोरीवरचे दुसरे कपडे घातले. तेवढ्यात थोट्या आणि त्याची गँग दारूच्या नशेत धुत्त होऊन भसाड्या आवाजात गाणं म्हणत एकमेकांना सावरत झोपडी समोरनं गेले. तो श्वास रोखून भिंतीला चिकटून उभा राहिला. ती गँग पुढे गेली. त्यानं हातातल्या कपड्याकडे पाहिलं. तो पकडला गेला तर फरक पडणार नव्हता, पण त्याच्या हातात रक्तानं भरलेले कपडे बघून लोकांना त्याचा संशय आला असता. त्यानं हातातल्या कपड्यांचा बोळा कोपऱ्यातल्या तुटक्या पेटीत कोंबला. बाहेर येऊन चहा घेतला आणि सावलीसारखा तिथून बाहेर पडला. आता या वस्तीत राहणं धोक्याचं आहे. सापडलो तर वस्तीतले लोक आपली खांडोळी करतील हे त्याला पक्क माहिती आहे. मरणाची भीती तर आहेच, त्याहीपेक्षा केलेल्या कृत्याची आता त्याला शरम वाटतेय. त्याचं मन त्याला खातंय. तो वस्तीतनं बाहेर पडला आणि पायाला वाट फुटेल तसा चालत राहिला. गुड्डी जीवन मरणाच्या झोक्यावर झुलतीये. एक झोका अलीकडे, एक झोका पलीकडे. म्हणजे म्हणजे एवढं रामायण झालं आणि तुझा नवरा अजून आला नाही? गणप्या गेलता त्याला सांगाले, आता पावते यायला पाहिजे होता ना? तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या समोरच्या झोपडीत राहणाऱ्या यशोदेनं मनातली शंका बोलून दाखवली. गुड्डीच्या काळजीत गळ्यापर्यंत बुडालेल्या मंजुळाला यशोदेनं विचारलं तेव्हा तिला आपल्याला एक नवरा आहे हे आठवलं आणि आठवला घरात भरून राहिलेला दारूचा वास. कुणीतरी पिक्कड अंधाराचा फायदा घेऊन तिच्या घरात घुसला होता. कोण असन त्यो? भेटू दे, उभा चिरून टाकेन मी त्याले. तिच्या डोक्यात भक्कन आग पेटली. गुड्डीच्या काळजीत तिला साऱ्या जगाचा विसर पडला होता, अगदी नवऱ्याचा सुद्धा. तो बसला असन मामूच्या गुत्त्यावर. त्याच्या काळजात बापाची मायाच नाही. पोरी सलतेत त्याच्या डोळ्यात. घर गृहस्थीसाठी कधी या माणसानं 4 दिडक्या कमावल्या नाही. माया पैशाची दारू पिते. पैसे नाही दिलं तर झोडपते. पोट्ट्याला बी मारझोड करते ते. त्याले बापाची माया असतीत का पाहायचं होतं. त्याले गुड्डीचं का झालं ते समजलं असं नाही तर नसन समजलं फरक काय पडते. म्या या गुड्डीची माय तर जिती हाव न. नवऱ्याबद्दलचा तिरस्कार संताप ओसंडून वाहत राहिला. तिचा आवाज चढला. देखो ऊंची आवाज में बात करना है तो बाहर जाके करो. बाजूच्या वॉर्डमधली नर्स बाहेर येऊन त्यांना तंबी देऊन गेली. मंजुळाचा आवाज खाली आला. आपल्या पोरीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर बापाच्या रक्ताला उकळी फुटते. हा असा दगड कसा? बरोबर आहे. त्याला कसं काही वाटन? पोरींचा तर काळासारखा राग करते. सकाळी नेहमीसारखी ती तिच्या कामावर जायला निघाली तेव्हा गुड्डी आणि राणी शाळेत जायला निघाल्या होत्या. 10 वर्षांची गुड्डी आणि 7 वर्षांची राणी वस्ती पलीकडच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकतात. शाळा तर हाकेच्या अंतरावर आहे. वस्तीत दिवसरात्र गजबज असते. घराला घर आणि दाराला दार खेटून. साऱ्या वस्तीत कुणाचं काही लपून राहत नाही. अख्खी जिंदगी खुली किताब आहे असं वस्तीतला कॉलेजात शिकणारा वच्छीचा पोरगा नामदेव सदान कदा येता जाता म्हणत असतो. ते खरं आहे. मग असं असताना माया गुड्डीचं हे असं कसं झालं? तिने आरडाओरडा केला असन का नसन केला? त्यानं तिचं तोंड दाबून धरलं असन. पण कोण असन त्यो?
मामूच्या गुत्त्यावरचं एखादा पोट्टा असन का शेवंतीचा नवरा. त्याची नजर नाही चांगली. समोरून बाई जाताना दिसली की तिच्या छातीवर डोळं रोखून बघते भाड्या. पोरी बाळीच्या अंगचटी जाते. 2-4 डाव त्यानं त्याच्या आदतीपायी वस्तीतल्या पोट्ट्यांकडून हाग्या मार खाल्ला. वस्ती गोळा झालती. मंजुळाच्या डोळ्यांसमोर ते सगळं दृश्य आलं ते ती कधीच विसरू शकणार नाही. त्या क्षणी तिच्या मनात आलेला प्रश्न तिचा पिच्छा सोडत नाहीये. राणी लाईट गेली म्हणून बाईनाच्या घरी गेली आणि गुड्डी भाकरी थापाले घरात गेली असन. सांच्याले भाकऱ्या थापायचं काम गुड्डीच करते. चूल कशी पेटवायची, भाकरी कशी थापायची मंजुळानं तिला शिकवलं आणि रोज सांच्या भाकरी तिनीच करायच्या असं बजावून सांगितलं. मंजुळा तरी एकटी काय काय करणार. आणि गुड्डी काही लहान राहिली नाही. गुड्डी घरात एकटी आहे असं बघून कुणीतरी अंधाराचा फायदा घेतला असेल. पण कोण असेल तो. विचार करून मंजुला भिन्न झाली. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. गुड्डीला आतून बाहेरून अनेक टाके पडले. ऑपरेशन झाल्यावर तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. डॉक्टर काणे त्यांच्या केबिनमध्ये आल्या. नर्सनी मंजुळाला डॉक्टरांनी आत बोलावल्याचं सांगितलं. तिच्या मागे तिच्याबरोबर आलेले लोकही आत शिरले. त्यातल्या एकाच्या कपड्यांना रक्त लागलंय. त्यांनीच गुड्डीला उचलून आणलं होतं. हे बघा, पेशंटचे नातेवाईक कोण आहेत त्यांनीच फक्त इथं थांबा, बाकीच्यांनी बाहेर जावा. नर्सनं सांगितलं. सगळे बाहेर गेले. मंजुळा तेवढी डॉक्टरांच्या समोर उभी आहे. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं. सावळा रापलेला रंग, किडकिडीत शरीर, चेहऱ्यावरचे गरीब दीनवाणे भाव, चेहऱ्याला न शोभणारे मोठे डोळे आणि त्या डोळ्यातली सुप्त ठिणगी डॉक्टरांना जाणवली. पेशंट तुमची कोण लागते? माही पोरगी होय. म्या गुड्डीची माय होय. आता मी काय सांगते ते नीट ऐका. तुमच्या मुलीवर अमानुष बलात्कार करण्यात आलाय. बलात्कार म्हणजे काय ते समजतं ना? हाव हो. कोण्या मसण्यानं माया पोरीचा सत्यानाश केला असन. सडू सडू मरण तो. तिचं आईचं काळीज पिळवटलं. शिव्याशाप देता देता ती धाय मोकलून रडत होती. तिचं दुःख पुन्हा ताजं होऊन भळभळायला लागलं. हे बघ, तुझ्या पोरीची हालत नाजूक आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. ही पोलीस केस आहे. पोलिसात तक्रार नोंदवा. नाही नाही, मले पोलिसात जायचं नाही. अगं पण तो जो कोणी असेल तो पकडला जाईल. त्याला कायद्यानं सजा होईल. नाही, मले त्या भानगडीत पडायचंच नाही ना. माया पोरीची बदनामी होईल. तुझ्या वस्तीत हे सगळं लपून राहिलं असेल का? कळलंच असणार ना. पोलीस केस केलीस तर गुन्हेगाराला शिक्षा होईल. नाही, मले पोलिसात जायचं नाही. मंजुळानं निक्षून सांगितलं. डॉक्टर गप्प बसल्या. तिला यापेक्षा जास्त काही सांगण्यात अर्थ नाही. इथे येणाऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त केसेसमध्ये मुलीचे आई वडील पोलिसात जाणं निकरानं नाकारतात. त्यामागे समाजात होणारी बदनामी हे मोठं कारण असतंच. डॉक्टर काणे मुलीच्या आईबापाला पोलीस केस करणं किती महत्वाचं आहे हे समजावतात. काही ऐकतात, काही कान देऊन ऐकतात. पण डॉक्टरांची पाठ फिरली की त्यांनी सांगितलेलं मनातून झटकून टाकतात. मंजुळानं पोलिसात जाणं टाळलं. पोलीस केस म्हणजे रोज उठून पोलिसांचं चलबुलाती हे सुरू होणार. 10 वेळा पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारायला इथे वेळ कोणाला आहे? शिवाय पोरीची बदनामी होते ते वेगळं. आता वेगळी काय बदनामी व्हायची राहिली आहे? साऱ्या वस्तीला काय झालं ते समजलं असणारच.
माझी गुड्डी याच्यातून जगली वाचली तरी वस्तीतले लोक तिला सुखानं जगू देणार नाहीत. त्यापेक्षा गुड्डी मेली तर. मनात हळूच विचार डोकावला आणि त्या विचारानं मंजुळा भेदरली. मी तिची माय आहे, असं कसं माय मनात आलं देवा. तिने मनातल्या मनात स्वतःच्या तोंडात मारून घेतल्या. काय करू देवा, तिचं मरण नाही चिंतित, पण लोक तिला जिवंतपणे मारून टाकतील. मी काय करू सांग की देवा. कितीतरी वेळ तिचं मन तिला खात राहिलं. बाई बाई मले गुड्डीला भेटायचं. बाई मले एकदा भेटू द्या. मंजुळानं अतिदक्षता विभागातून बाहेर येणाऱ्या सिस्टर पुढे हात जोडले. हे बघ, तिला जनरल वॉर्डमध्ये हलवलं ना की तुला भेटता येईल. ते काय, ते जनरलमध्ये कावा नेणार बाई. नेतील, लवकर नेतील. हे बघ, तब्येत सुधारतीये तिची. माझं ऐक, तू घरी जा. गेले 4 दिवस तू इथे बसून आहेस. अशानं तुझी तब्येत खराब होईल. आणि या पोरीला रात्रीचं कशाला आणतेस ग इथे. किती लहान आहे ती अजून. तिला कुठे काही इन्फेक्शन झालं तर. सिस्टरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मंजुळानं अतिदक्षता विभागात असलेल्या गुड्डीकडे काचेच्या पार्टिशन आडून पाहिलं. पांघरुणात तिची एवढीशी कुडी दबून गेली आहे. तिच्या अंगभर नळ्या आहेत. गुड्डीचा गोरा चेहरा कोमजलेला आहे. नाकाचा शेंडा उठून दिसतोय. तिचे डोळे मिटलेत. झोप लागली असन पोट्टीला. नर्सबाई म्हणे ना तिच्या जीवाला धोका नाही. मग नसन धोका. राणी, चल बाई आपण घरी जाऊ. तिनं राणीचा हात पकडला. 4 दिवस तिच्या अंगाला पाणी नाही. शेजारची बाईना डबा घेऊन येते. तिला तरी किती त्रास द्यायचा. मंजुळा वॉर्डमधनं बाहेर पडली. हॉस्पिटलच्या आवारात वर्दळ सुरू आहे. हॉस्पिटलच्या गेटमधनं ती बाहेर आली. अरे भाभी, गुड्डी कैसी अभी. वस्तीत शिरत नाही तर बिलावल समोर आला. हा, बरी आहे. गुड्डीचा बाप 4-5 दिवसात वस्तीत दिसला नाही, गेला कुठे. तिला बघून समोर आलेल्या पार्वतीनं विचारलं. मेरे को मालूम नाही. मंजुळा तिला म्हणाली. तिच्या झोपडीत जाईपर्यंत भेटणारे तिला तोच प्रश्न आणि त्याला जोडून लगेच गुड्डीच्या बापाची चौकशी करणारा प्रश्न विचारत. गुड्डीचा बाप 4 दिवसात घराकडे फिरकलेला नाही. मुडदा कुठं उलटला कान जाणे. तिरस्काराने ती पचकन थुंकली. घरात आली. राणी, घर झाडून काढ बायो. तिनं राणीच्या हातात फडा दिला. राणी घर लोटायला लागली. मंजुळानं चुलीतला राखोडा काढून उकिरड्यावर फेकला. चुलीजवळ जाळ लावताना तिचं लक्ष कोपऱ्यातल्या पेटीकडे गेलं. पेटी अर्धवट उघडी आहे. पेटीतून नवऱ्याचा पायजामा डोकावताना दिसला. ती उठली. त्या पेटीत ती कधी कधी पैसे लपवून ठेवते. तिने पेटी उघडली. पेटीत बोळा करून ठेवलेले कपडे बाहेर काढले आणि तिचे डोळे विस्फारले. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. कपडे रक्तानं माखलेत. त्याच्या कपड्यावरचे रक्ताचे वाळलेले डाग. त्या दिवसापासून त्याचं गायब होणं. अलीकडे कारण नसताना तो गुड्डीला जवळ घ्यायचा. एक एक कडी जोडली गेली. म्हणजे बापानच. अरे देवा. तिच्या मेंदूत भक्कन काहीतरी पेटलं. जन्मदात्या बापानच पोरीला नासवलं. आता गुड्डीला परत आणू कशी. तो हैवान आज ना उद्या परत येईल. आणि राणीला त्याच्यापासनं कशी वाचवू आता. नाही, त्याला आता सोडायचं नाही. पोलिसात जायचं. तो जेलात गेलाच पाहिजे.
मंजुळानं कमरेला खोचलेला पदर सोडला, अंगभर घेतला आणि ती पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाली. श्रोते हो, ही होती अत्यंत हृदयस्पर्शी कथा ज्योती पुजारी यांनी लिखित. भुई भेगाळली खोल. ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल, डोळ्यातनं पाणी आलं असेल, कथा लाईक करा. कथेबद्दल काय वाटलं कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्याला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्र.